कॉक्रोच जनता पार्टी सोशल मीडियावर सध्या हा पक्ष चर्चेचा विषय. पण नेमकं मॅटर काय? तर विषय असा आहे की देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका महत्त्वाच्या सुनावणी दरम्यान देशातील बेरोजगार तरुणांना कॉक्रोच म्हटलं. त्यांनी वक्तव्य तर दिलं, मात्र सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्ट अभिजित दिपके यांनी सूर्यकांत यांच्या वापरलेल्या कॉक्रोच या शब्दाचा वापर करून सोशल मीडियावर नवीन चळवळ सुरू केली आणि त्याला नाव दिलं कॉक्रोच जनता पार्टी. नाव काहीतरी भन्नाट आणि काही वेळातच या पक्षाचे सोशल मीडिया हँडल्स सुरू झाले. पक्षाच्या धोरणासह वचननामा देखील जाहीर झाला. निवृत्त झाल्यानंतर सरन्यायाधीशांना राज्यसभेवर घेतलं जाणार नाही. मंत्रिमंडळात महिलांसाठी 50% जागा राखीव असणार असे आश्वासन कॉक्रोच जनता पार्टीनं दिले. भन्नाट नाव आणि धोरण बघून अनेक तरुण या पक्षाचे सदस्य होत आहेत. बघता बघता देश पातळीवर या पक्षाचे 42 लाख फॉलोअर्स झालेत. आता चर्चा तर तेव्हा झाली जेव्हा तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी या चळवळीत सहभाग घेतला. चर्चा वाढली आणि सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अशी सारवासारव केली. मात्र त्यांनी तरुणांना कॉक्रोच सोबत कंपेअर केल्यानं कॉक्रोच जनता पार्टी त्याच तरुणांसह बहुमतानं आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. तुमची यावर प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत रहा UCN न्यूज.